हॅलो डिअर फ्रेंड्स, आज आपल्याला अशी एक नवीन प्रकारची वाक्य बघायची आहेत की जी वाक्ये आपल्याला बोलावी तर लागतात, परंतु कशी बनवायची, इंग्लिशमध्ये कशी बोलायची हा आपल्यासमोर एक मोठा प्रश्न असतो। अगोदर बघूया ती कोणती वाक्य आहेत आणि ती वाक्य कशी बोलायची ते बोलण्यासाठी मी तुम्हाला एक फार मोठं शस्त्र आज देणार आहे। ठीक आहे, अगोदर बघूया की ती कोणत्या प्रकारची वाक्य आहेत आणि ती वाक्य बोलायची कशी। आता याच्यामध्ये बघा, नाचणारा मुलगा माझा भाऊ आहे। तर हे वाक्य जर तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं असेल ना तर थोडंसं अडचण होते, अवघड जातं। किंवा अजून एक वाक्य बघा, क्रिकेट खेळणारा माणूस माझा मित्र आहे। हे वाक्य कसं बोलायचं? हे वाक्य बोलताना पण तुम्हाला सहज बोलता येणार नाही, तुमच्याकडून फार मोठ्या चुका होण्याची शक्यता आहे। ओके, किंवा पळणे हे आरोग्यासाठी चांगले आहे। हे वाक्य पण बोलताना आपल्याला अडचण येऊ शकते। तर हरवलेली चावी सापडली, तर हे वाक्य कसं बोलायचं? हे वाक्य बोलणं पण आपल्याला थोडंसं अडचणीचं जाणार आहे। तर मित्र, आजचा जो हा व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओमध्ये अशी वाक्य जेव्हा तुम्हाला बोलायची वेळ येते तेव्हा कशी बोलायची, त्यासाठी आपल्याकडे कोणती गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे, कोणतं शस्त्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे, ते शस्त्र मी आज तुमच्या हातामध्ये देणार आहे। तर ते शस्त्र काय आहे ते पाहण्याच्या अगोदर मित्रहो, आपला जो हा यूट्यूब चॅनल आहे याला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर पुढचं जे बेल आयकॉनचं जे बटन आहे ते दाबायला मात्र विसरू नका, कारण जेणेकरून पुढचे जे अनेक चांगले व्हिडिओ आहेत ते तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत, पाहायला मिळणार आहेत। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपला स्पोकन इंग्लिशचा पण क्लास असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन ट्रिक आणि अतिशय सविस्तर आम्ही शिकवत असतो आणि आमचा 100% रिझल्ट पण आहे आत्तापर्यंतच्या बॅचेसचा। तर तुम्हाला जॉईन करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे, माझा व्हॉट्सअप पण नंबर दिलेला आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। तर बघूया मित्र, अशा प्रकारची वाक्य करण्यासाठी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे। तर मित्र, जेव्हा तुम्हाला ही वाक्य करायची आहेत तर ते वाक्य करण्यासाठी इंग्लिशमध्ये ग्रामरमध्ये कन्सेप्ट आहे आणि त्याला म्हणतात पार्टिसिपल्स। ही पार्टिसिपल कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। एकदा का तुम्हाला ही पार्टिसिपल कन्सेप्ट समजली तर तुम्हाला सहजपणे वाक्य करता येतात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही पार्टिसिपल कन्सेप्ट काय असते? तर बघा, त्याची डेफिनेशन आपल्याला अशी दिली, वर्ड हॅविंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बोथ, म्हणजे असा शब्द इंग्लिशमधला की ज्याच्यामध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक असतात। कोणकोणत्या? तर तो शब्द व्हर्ब पण असतो आणि ॲडजेक्टिव्ह पण असतो। तो शब्द व्हर्ब पण असतो आणि ॲडजेक्टिव्ह पण असतं, अशा शब्दाला पार्टिसिपल्स म्हणतात। तर हे एकदा तुम्हाला पार्टिसिपल्स समजले काय आहेत आणि ते वाक्यामध्ये वापरता यायला लागले की मग तुम्हाला अशा प्रकारची वाक्य इंग्लिशमध्ये बोलणं सोपं जातं। तर समजून घेऊया की नेमके हे पार्टिसिपल्स काय आहेत। आता तुम्ही या ठिकाणी दोन वाक्य दिसत आहेत तुम्हाला। तर पहिल्या प्रकारच्या वाक्यामध्ये बघा, हा जो डान्सिंग शब्द आहे हा डान्सिंग कर्त्याची क्रिया सांगायला लागलाय। काय सांगतोय? हा कर्त्याची क्रिया सांगतोय, म्हणून हा व्हर्ब आहे, हा व्हर्ब आहे, क्रियापद सांगायला लागलाय। ओके, म्हणजे आणि तो शब्द खालच्या वाक्यामध्ये मात्र क्रियापद नाही सांगायला लागला। काय सांगायला लागलाय? अ डान्सिंग डॉल म्हणजे नाचणारी भावली, नाचणारी भावली। म्हणजे इथं डान्सिंगचा मिनिंग वेगळा आहे, याचा मिनिंग आहे नाचत, याचा अर्थ काय आहे या ठिकाणी नाचत, आणि खाली मात्र नाचणारी असा आहे। का अर्थ बदलला मित्र? तर या ठिकाणी तो क्रियापद म्हणून वापरलाय म्हणून अर्थ बदलला आणि या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलाय म्हणून अर्थ बदलला। एकच शब्द आहे परंतु तो दोन पद्धतीने वापरला आहे। काही वाक्यामध्ये तो व्हर्ब म्हणून वापरतात आणि काही वाक्यामध्ये तो ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतात। तर असा शब्द आपल्याला मी सुरुवातीला जी वाक्य दिली त्या वाक्यामध्ये वापरावा लागतो, याला पार्टिसिपल्स म्हणतात। आता आपण थोडंसं सविस्तर पाहूया की आता आपल्याला पार्टिसिपल म्हणजे काय समजलं। पार्टिसिपल म्हणजे असा शब्द, मराठीमध्ये त्याला धातुसाधित म्हणतात। वर्तमानकाळी धातुसाधित किंवा भूतकाळी धातुसाधित दोन प्रकारचे पार्टिसिपल्स असतात।
तर ते काही वाक्यामध्ये क्रियापद म्हणून वापरतात आणि काही वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतात. ठीक आहे. तर अशा शब्दांना पार्टिसिपल्स म्हणतात आणि ते आपल्याला त्याची डिटेल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण बघूया कोणत्या प्रकारचे पार्टिसिपल्स आहेत ते बघूया. आता तुम्हाला माहिती आहे क्रियापदाचे 5 रूप असतात. एक असतो व्ही जो मूळ रूप असतो, दुसरा असतो क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म, त्याला प्रेझेंट फॉर्म म्हणतो आपण. तिसरा असतो क्रियापदाचं सेकंड फॉर्म, त्याला पास्ट फॉर्म म्हणतो आणि हा क्रियापदाचा थर्ड फॉर्म आहे आणि क्रियापदाचा हा फोर्थ फॉर्म आहे. याला आपण म्हणतो हे 2 जे रूप आहेत याला म्हणतो पार्टिसिपल्स. हा आहे पास्ट पार्टिसिपल आणि हा आहे प्रेझेंट पार्टिसिपल. तर हे पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल आहे, या दोघांचाही वापर तुम्हाला अशा पद्धतीने वाक्य बनवण्यासाठी करता येतात. आता मी तुम्हाला थोडीशी अधिक माहिती सांगतो. याचे 2 प्रकार आहेत, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. यांची मी काही तुम्हाला उदाहरणं देतो. बघा, हा जो डान्स आहे, डान्सला ING लागला की झाला डान्सिंग, म्हणजे हा प्रेझेंट पार्टिसिपल आहे. हा जो डान्सिंग शब्द आहे तुम्ही क्रियापद म्हणून पण वाक्यामध्ये वापरू शकता, त्याचबरोबर तुम्ही ॲडजेक्टिव्ह म्हणून पण वाक्यामध्ये वापरू शकता. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही त्याला तुम्हाला क्रियापद म्हणून कुठं वापरावं लागतं, टेन्समध्ये वापरावं लागतं. कुठं वापरावं लागतं, टेन्समध्ये. परंतु ॲडजेक्टिव्ह म्हणून तुम्ही कुठेही वापरू शकता, कोणत्याही टेन्समध्ये वापरू शकता. डान्सिंग म्हणून तुम्ही 2-3 टेन्समध्ये, तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. तर असे कोणकोणते आहेत, वर्किंग आहे, पेंटिंग आहे, शेकिंग आहे, वर्लिंग आहे, स्क्रीमिंग आहे. हे सगळे प्रेझेंट फॉर्म आहेत. तुम्ही त्यांना प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून ॲज अ प्रेझेंट पार्टिसिपल वर्ब म्हणून वापरू शकता आणि ॲडजेक्टिव्ह म्हणून पण वापरू शकता. मी तुम्हाला त्याची पुढं उदाहरणं देणार आहे. आता पार्टिसिपल बघा, क्रियापदाचं जे तिसरं रूप आहे हे 4थं रूप आहे आणि हे 3रं रूप आहे. क्रियापदाचं 3रं रूपाला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो. हे पण आपण वाक्यामध्ये 2 पद्धतीने वापरू शकता. हे सगळे पास्ट पार्टिसिपल आहेत है ना. तर हे पण काही वाक्यामध्ये आपण वर्ब म्हणून वापरू शकतो. म्हणजे परफेक्ट टेन्समध्ये तुम्ही त्याला वर्ब म्हणून वापरू शकता सगळ्या प्रकारच्या टेन्समध्ये, आणि काही ठिकाणी तुम्ही त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरू शकतो है ना. जेव्हा तुम्ही त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरताना तेव्हा त्याचा वापर मात्र फार इंटरेस्टिंग होतो. तर ते आपल्याला बघायचं आहे. असे जे पार्टिसिपल असतात ना, तर हे पार्टिसिपल मित्र वाक्यामध्ये तुम्हाला 3 पद्धतीने वापरता येतात. त्यांचे 3 युजेस आहेत. पहिला यूज आहे की तुम्ही त्यांना वर्ब म्हणून वापरू शकता. जस्ट आय टोल्ड यू. ओके, वर्ब म्हणून कसे वापरायचे वाक्यामध्ये तर बघूया आपण. तर या ठिकाणी तुम्हाला 3 वाक्य दिलेत बघा. कपिल इज डान्सिंग म्हणजे कपिल नाचत आहे. इथं कपिल नाचत आहे ही कपिलची क्रिया आहे, म्हणजे हा V4 आहे, परंतु इथं वर्ब म्हणून वापरला आहे. कपिल हा कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्ही वापरू शकता. कपिल हॅज डान्स्ड, हा डान्स्ड पण वर्ब आहे, कारण कपिलची ॲक्शन सांगतोय. या ठिकाणी पण वर्ब म्हणून वापरला आहे, म्हणजे पार्टिसिपल आहे परंतु वर्ब म्हणून वापरला आहे. ठीक आहे. आता इथं पण डान्सिंग हा पण पार्टिसिपल आहे परंतु वर्ब म्हणून वापरला आहे. ठीक आहे. आणि इथं डान्सिंगचा अर्थ होतो नाचत. इथं डान्सचा अर्थ होतो नाचलेला आणि इथं डान्सिंगचा अर्थ होतो नाचत. म्हणजे जेव्हा जेव्हा वर्ब म्हणून वापरतो तेव्हा V4चा अर्थ होतो नाचत किंवा V3चा अर्थ होतो नाचलेला, नाचलेली, नाचलेले. हा झाला वर्ब म्हणून वापर. तुम्ही याला टेन्समध्ये अनेकदा बघितला असणार आहे. टेन्समध्ये तुम्ही याचा भरपूर अभ्यास केला आहे, परंतु तुम्ही आत्ता मी जे तुम्हाला दुसरा यूज सांगणार आहे, सेकंड यूज, हा की हे जे पार्टिसिपल्स असतात दे आर यूज्ड ॲज ॲडजेक्टिव्ह, हे तुम्हाला कधीही शिकवलेलं नाही आणि तुम्ही कधीही पाहिलेलं नाही. याच्यामुळे काय होतं की तुम्हाला याचा यूज करणं तुम्हाला फार अवघड जातं. ठीक आहे. तर बघूया आपण असा कोणता यूज या ठिकाणी करायचा आहे. लेट्स स्टार्ट. आता बघूया हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य तुम्हाला यावरून लक्षात येईल की आपण याचा वापर टॉर्न क्लोथ्स वेअर इन हिज शॉप. आता बघा हे एका क्रियापद आहे. टीयरचं 3rd फॉर्म आहे. टीयरचं
टॉर्न हे थर्ड फॉर्म आहे आणि तिसरं रूप वापरलंय इथं ॲडजेक्टिव्ह सारखं वापरलंय. टॉर्न क्लोथ्स वेअर इन हिज शॉप म्हणजे त्याच्या दुकानामध्ये फाटलेले कपडे होते. कसे कपडे होते? फाटलेले कपडे. म्हणजे क्लोथबद्दल हा टॉर्न जो आहे व्हर्ब आहे, पण हा व्हर्ब असून देखील काय करतोय? क्लोथबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायला लागलाय, डिस्क्राईब करायला लागलाय. म्हणून तुम्हाला माहीत आहे जो शब्द नामला डिस्क्राईब करतो त्याला काय म्हणतो आपण? ॲडजेक्टिव्ह म्हणतो. पण टॉर्न काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. आणि म्हणून जरी हा टॉर्न एक व्हर्ब असला तरी या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह सारखा वापरला आहे म्हणून तो पार्टिसिपल आहे. म्हणून अशा प्रकारची वाक्य आपल्याला या ठिकाणी इथं पण पहा. वर्किंग बॉईज काम करणारी मुलं, इथं वर्किंग हा जरी व्हर्ब असला तरी ॲडजेक्टिव्ह सारखा वापरला आहे. आता बघा एक मराठी वाक्य देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नाचणारी बाई कलाकार आहे. आता हे वाक्य तुम्हाला कसं करायचं? नाचणारी बाई तुम्हाला माहिती आहे, नाचणारा, नाचणारी, नाचणारी. डान्सिंग, डान्सिंग आणि बाईला काय शब्द आहे? वुमन. डान्सिंग वुमन. ओके, डान्सिंग वुमन इज ॲन ॲक्टर और इन ॲन ॲक्ट्रेस म्हणता येईल आपल्याला, महिला असल्यामुळे इज ॲन ॲक्टर, तर ॲक्ट्रेस. तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो क्रियापदाचं एक रूप आहे V4 याचा यूज या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह सारखा केला आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला समजण्यासाठी. आलं लक्षामध्ये? मग तुम्ही V3 पण वापरू शकता आणि V4 पण वापरू शकता. इथं बघा V4चं एक उदाहरण तुम्हाला मी देतोय. हा खाल्लेला, खाल्लेला मीन्स इटन, हा V3 आहे. परंतु जरी हा व्हर्ब असला तरी हा केकला डिस्क्राईब करायला लागला आहे म्हणून हा ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. म्हणजे इटन केक वॉज व्हेरी गुड. या ठिकाणी इटन केक हा इटन काय झाला? ॲडजेक्टिव्ह झाला केकचा. दॅट्स वाय पार्टिसिपल्स जेव्हा तुम्ही असं वापरायला लागता तेव्हा ते ऐकायला पण छान वाटतात आणि ते जेव्हा जेव्हा जे कोणी वापरतो त्यांची इंग्लिश पण चांगली होत. समोरच्याला वाटतं की याला इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलता येतं. मला असं वाटतं की तुम्हाला हे माहीत नव्हतं आणि हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला याचा यूज चांगल्या पद्धतीने करता येईल. आता हे पण तुम्हाला माहीत नाही की जे आता मी सांगणार आहे हे पण तुम्हाला माहीत नाही. तर बघूया नेमकं काय आहे. तर पार्टिसिपल फ्रेजेस म्हणून आपण यांचा यूज करू शकतो. तर बघा हे वाक्य मला तुम्हाला मराठीत जर सांगितलं ना तर तुम्ही म्हणाल की कसं काय वापरलं? मॅन स्विमिंग इन द वेल म्हणजे विहिरीत पोहणारा माणूस. हे वाक्य कसं करायचं? म्हणजे विहिरीत पोहणारा माणूस माझा मित्र आहे. बघा असं वाक्य जर तुम्हाला सांगायचं असेल तर मॅन स्विमिंग इन द वेल इज माय फ्रेंड असं करावं लागेल आहे ना. किंवा इथं बघा अ बॉय वर्किंग इन द ऑफिस, ऑफिसमध्ये काम करणारा मुलगा. हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं सांगायचं? तर असं सांगायचं बॉय वर्किंग इन द ऑफिस. ऑफिसमध्ये काम करणारा मुलगा फार हुशार आहे. तर मग हे वाक्य कसं होईल? अ बॉय वर्किंग इन द ऑफिस इज व्हेरी क्लेवर. हे वाक्य असं होईल. तर इथं वर्किंग इन द ऑफिस, स्विमिंग इन द वेल हे जे आहेत हे पार्टिसिपल फ्रेजेस आहेत. याचा यूज तुम्हाला करता जर आला मित्र तर तुमचं इंग्लिश फार सोपं होणार आहे. आता मी काही तुम्हाला मराठीतले वाक्य बघा. नाचणारा मुलगा माझा भाऊ आहे. कसं होईल हे वाक्य? बघा हे वाक्य तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. तर नाचणारा मुलगा म्हणजे काय? डान्सिंग बॉय. डान्सिंग बॉय इज माय ब्रदर. डान्सिंग बॉय इज माय ब्रदर. येते लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणजे पार्टिसिपल फ्रेजेस तुम्हाला जर वापरता यायला लागल्या वाक्यामध्ये तर तुम्हाला इंग्लिशमध्ये वाक्य बोलणं सोपं जातं. जर तुम्हाला हे माहीत नसेल तर हे वाक्य पण तुम्हाला करता येणार नाही. आता हे बघा, क्रिकेट खेळणारा माणूस माझा मित्र आहे. जर तुम्हाला पार्टिसिपल फ्रेजेस जर नाही वापरता आल्या तर हे वाक्य तुम्ही करू शकत नाहीत. मग हे वाक्य कसं होईल? आता क्रिकेट खेळणारा माणूस माझा मित्र आहे. ओके. अ मॅन प्लेइंग क्रिकेट इज माय फ्रेंड किंवा क्रिकेट प्लेइंग मॅन इज माय फ्रेंड. आलं लक्षामध्ये? तर इथं क्रिकेट खेळणारा माणूस ही जी एक फ्रेज आहे ही फ्रेज तुम्हाला जर वापरता यायला लागली तर तुम्हाला वाक्य करता येतात. हे मला तुम्हाला सांगायचं होतं की पार्टिसिपल जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकलात मित्रो तर तुम्ही वाक्य चांगल्या पद्धतीने करू शकता. आता तुम्हाला मी होमवर्कसाठी वाक्य देतोय. हे समोर तुम्हाला 9 वाक्य दिसत आहेत. याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला वाक्य करून पाठवा.
जर तुम्हाला वाक्य करता येत नसतील तर आपला स्पोकन इंग्लिशचा क्लास लावा किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पण या, त्या ठिकाणी तुम्हाला मी हे वाक्य कसे करायचे ते शिकवणार आहे. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढा आणि हे वाक्य मला करून व्हॉट्सअपमध्ये पाठवा. व्हॉट्सअपचा नंबर खाली मी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअपची लिंक पण दिलेली आपल्या स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर दिसतोय. आणि याचा पण स्क्रीनशॉट काढा आणि हा पण स्क्रीनशॉट काढून मला याचे पण वाक्य करून पाठवा. ठीक आहे, किंवा कॉमेंट बॉक्समध्ये जरी वाक्य पाठवले तरी या ठिकाणी मला चेक करता येतील. तर थांबूया मित्र, धन्यवाद, थँक्यू.